काय चाललं पब्लिक झालेली भाई. आता किती वाजले माहिती आहे का? 7:30 वाजले. आम्ही जी झोपलो तर उठलोच नाही. तर विषय असा आहे, तुमचं स्वागत करतो मी आपल्या पुन्हा एकदा नवीन आपल्या ब्लॉगमध्ये. आणि आपण आता उठलेलो आहे, आपण पूर्ण झालेलं आहे, आपलं आंघोळ बिघोळ केलेली एकदम ओकेमध्ये. आणि आता आपल्याला जायचं आहे दर्शनाला साईबाबाच्या. तर साईबाबाच्या दर्शनाला आपल्याला जायचं आहे. आपला लुक कसं काय एकदम टिपटॉप. हम फोन आलाय पांडुरंग गवळी. तर आपल्याला आता निघायचं आहे लगेच. चहा पाण्याचा जुगाड लावा लागेल कुठंतरी. चाय इज इम्पॉर्टंट. मी चहा घेत नव्हतो, पण विषय असा झाला की ते इथं टेन्शन झालं का चहा घ्यावाच लागतो. चहा ही माझी कमजोरी आहे. बरं जाऊन द्या. ते आता हे पार्ट येणार आहे, याची पार्ट येणार आहे. ह्या जे व्लॉग आहेत शिर्डीचे, त्याचे 4 ते 5 व्हिडिओ येते. तर विषय असा आहे की सगळ्यांना लाईक मारा, सगळ्यांना कमेंट करा, सगळ्यांना नाही, चॅनलला सबस्क्राईब करा. बस एवढीच इच्छा आहे यार माझी. इतकं टेन्शन घेत नाही आपण जास्त, पण तुम्ही समजून घ्या भाई. भावना आपले समजून घ्या. पब्लिक भक्ती निवास म्हणजे इथं आपण राहू शकतो. हे अशा रूम असतात, इतक्या लय मोठ्या रूम इथे. तर इथं लिफ्ट आहे, लिफ्टनं खाली जाऊ. होता याच्यात डायरेक्ट. काय टायमिंग आहे भाई आपल्याला 0 फ्लोअरला. चला खाली. इथं पूर्ण आधार दिसत असं नाही ना. पूर्ण इथं लाईट नाही राहू, जास्त लाईट नाही. माझ्याच माझं दिसतच नव्हतं. काय नाही इन्स्ट्रक्शन दिलेली आहे त्यांनी. आपण आलेलो आहे खाली. हे पूर्ण भक्ती निवास आहे. पूर्ण 1000 रूम इथं आहेत. 1000 लोक वन टाईम राहू शकते इथं एके दिवसासाठी. आणि मग पोरांना खेळायसाठी लहान लेकरांना पार्क वणी केलेलं आहे थोडं. ते बघा किती मोठं आहे. आपला एक नवीन प्लेयर कुठं गेला यार, तू तेव काही सापडा नाही. ब्लड डोनेट करायचं असलं तर पहा. ब्लड बस. इथं बाहेर काही नाही, एवढंच. चेकआउट केलेलं आहे आत्ता बाहेर. आता जायचं आहे फुकटचा चहा प्यायला. नाही सॉरी, 2 रुपयाचा चहा प्यायला. 2 रुपये देऊ राहील मी. पुढे पुऱ्याचा नाश्ता आहे यार. खूपच असा इतकी हे लेवल नाही आपली. 2 रुपयात चहा हवी. मग कितीची फुकटचा चहा हवीची लेवल आहे आमची. चलो इथं कुठंतरी भेटते. इथं पहिले वर्ग चाय लवर आहे. चाय लवर बिस्किट लवर आहे इकडं. लाइन को लगना पड़ता है यार. इथं चहाची वाटतं त्याला नाश्ता खाऊ नाश्ता भी खाऊ. दम भरा फक्त खाऊ. हल्लू से लेंगे, सब दबा के खाएंगे. चहा पिऊन द्या मला, नंतर बोल काय विषय. आधी पोटोबा मग विठोबा. नाटकर्ती यावाच लागतंय. # फुकट म्हणजे फुकट नाही, 5 रुपयाला पुरे भेटते भाई. नाश्ता बिष्टा करायचा. तुम्ही जर आले शिर्डीला तर इथून नाश्ता करा बिंदास. यार इकडून लई पिंगून जावं लागतं यार, पण बिंदास नाश्ता करायचा, बिंदास चहा. फुकट म्हणते नाही. 2 रुपये दे चहाला. 2 रुपये प्यायची मस्त पैकी. 2 रुपयाचे चहा. आता असतं ना
खूपच लाईन लावा लागू राहिली. लाईन लावायचा मला खूपच कटाळा आहे. इकडे पैसे गेलेत जमते पण लाईनमध्ये नाही थांबायचं. यार कुठून बिघून जावं लागतं डबल. This was the line. मला लय मोठा व्लॉगर समजिती झाले लोक काही आपल्याला रुपये येत नाही पण चाललंय एक मजा येत नाही काही इथं फिरायला आल्यावर तर काहीतरी कुठाने करीत राहायची जिंदगीत. आपण 5 रुपयाचा नाश्ता केलेला आहे पुरी भाजी. आता मला तुम्हाला एक सांगायचं आहे की पुऱ्यालाही मोठ्या आहेत त्या एका पॅकेटमध्ये तर थोड्याच घेत जा कारण की आपल्याला अंदाज लागत नाही ते वायाला जातो. दुसरं काही विषय नाही आहे. आमच्याकडून नाही गेल्या आम्ही वायाला जाऊन द्यायचो ते माणसं नाही आहे. दाबू टाकले पण वायाला नाही जाऊन दिले. काय शिवसंस्था शिर्डी चाल बसायचं कोंबले देईन लई. हे बस येत तुम्हाला फुकटमध्ये. ही गाडी आपल्याला आवडते राव काही म्हणा पण मॉडिफाईड आवडते बरं का. फाईड अशी नाही आवडत. ब्लॅक कलरमध्ये मॉडिफाईड नवीन आलेलं भारी एकदम काट आहे. तर आपण आलेलो आहे आता साईबाबाच्या मंदिरामध्ये दर्शन करायला. गाडी मला उडून टाकी पूर्ण शब्दांनी दिली. इथं बॅनर लागले बघितलं का त्याने कसला स्कॅम केला भाया. हा ना मला माहित होतं ते. इथं ठेवा मग तुम्हाला येणंच आहे आमच्याकडून. मंदिर बंद झालं तर लोक तर आता नाही का डबल आलो सकाळी. तुमच्या भावाची ड्रीम कार नाही म्हणू शकत फेवरेट आहे. ड्रीम नाही आहे. ड्रीम कार ही काय असेल 30 लाखाची गाडी. 30 लाखाची गाडी मग ड्रीम कार कधीच नसणार. कोटीत चालतो आपला गेम कोटीत ड्रीममध्ये बरं का. नाही तर आपल्याकडे रुपये नाही सध्या. झालेलं आहे पूर्ण. आता चाललो आहे मी भोजनालयमध्ये. आता तुम्हाला मी डायरेक्ट भोजनालयमध्ये गेलेलाच भेटतो. बघून आलेलो आहे शिर्डीच्या रेल्वे स्टेशनला. हे बघा साईनगर इथे रेल्वे स्टेशनवर. आणि इथून आपल्या रेल्वे कोणती धरायची मेमाडची धरायची. चला फास्ट एक्सप्रेस. हे बाबा हे कसं आहे बस स्टँड कसं आहे. बस स्टँड रेल्वे स्टेशन आहे बस स्टँड. काय जायचं ना. चला कोणी कशात बसा आपल्याच नंबर नाही 3 नंबर 3 नंबर एक आहे का 3 नंबर होय चाल वरून 3 नंबर पुढे कोणती गाडी ते दिखत ये ती गाड़ी पूरी भाई के आगे कोई बोल सकता है क्या शिवम भाई. चला कोणची गाडी आहे पहा रे. संध्याकाळी आपली उभी आहे मनमाड. चला काही डब्बे भांगार आहे काही असे चांगले कसं काय वरती. ही आपली पुरी पकडा. भारी आहे राव रेल्वे स्टेशन. याने लईच मोठी हॉटेल टाकली हो इथं. फास्ट फूड कॅफे चायनीज साऊथ इंडियन व्हेज बिर्याणी मेल.
आपण बसलेलो आहे आता पुरीच्या गाडी बनती पुरी कोणतं तरी आहे तिथं जाणार आहे. ही गाडी तिथे चालली मग तिथून आपल्याला जायचं आहे तिकडं. आपण चाललो आता तिथून. तर पब्लिक हे बा वंदे काय ना हिचं वंदे भारत इंडियन रेल्वेज काय मस्त आहे राव. पण हिच्या तिकीट लय मागे आतमध्ये. पण त्याने जे बनवली ना बॉडी हां ती चांगली नाही रे. ते खप्पल उडतात त्याचे डायरेक्ट. हे काय पण किती झालेलं त्याची बॉडी प्रॉपर नाही. वर मस्त हे बघ ना इलेक्ट्रिकचं ते कर वर जर लावली ना वर होतं ना ते चालू व्हायचं काय मग. एवढ्या अजून कोण चालली आपली ट्रेन. स्टार्ट व्हायची अजून स्पीड. आपण मनमाडला आलेलो आहे आता आणि जंक्शनवर उभं आहे. आपल्याला आता संभाजीनगरची ट्रेन संभाजीनगरची ट्रेन जायचं. आणि हे बघा ही आपली ट्रेन आहे आता म्हणजे हिनं आपण आलो मनमाडला आणि आता आपली संभाजीनगरची ट्रेन येणार आहे. एक तास वेटिंग आहे. ती आली का तिच्यात बसायचं आणि आपल्याला जायचं आहे मग संभाजीनगरला. संभाजीनगरहून पैठणहून आपली गाडी लावलेली आहे. तर पैठणहून गाडी घ्यायची आणि आपल्या गावात जायचं. हे आपलं भैया आता जाणार आहे घरी. घरी का जिंदगीत भेट होती की नाही कोण आपली डबल एकदाच असतंय कोणतं. या आली ट्रेन एक ही पण ती आहे. धडकलो होतो आता पब्लिक. आता आपण चाललो आहे पटरी नंबर 6 वर. आपली ट्रेन तिथं येणार आहे. आपला मित्र गेला बरं का आता आपल्या मित्राला आपण जाऊ. आपल्याला इकडे तिकडे जायचं आपलं फोन लावायचा ते येत जाईन बरोबर त्याला काही नाही. हे पहा रेल्वे स्टेशन कसं दिसतंय. पत्र जेव साऱ्या पोट पूजा फिर देखेंगे काम दूजा. टाकली उडी पाय बी मोरडा गेला कामातून जिंदगीभर. तर पब्लिक आता वाजलेले आहेत ना 6:40 झालेले नाही. चला ना आपण आलेलो आहे संभाजीनगरला. 6:40 झालेले आता रात्रीची. तर आपल्याला जायचं आहे आता इथून पैठणला. पैठणहून आपण गाडी लावलेली ती घेऊन जायची. आपलं टाईम होईन गाड्या आता 7 तर इथंच वाजणार आहे बरं का. 7 मग 8 येऊ काय पब्लिक. असा आपला हे पूर्ण टूर झालेला आहे. तरी आज पहा चला पैठण घरी जाऊच तर पहा तुम्ही की कसा जातो मग किती हाल होते काय. बाई व्लॉगिंग आहे. हॅशटॅग व्लॉगर नाच करते काय यावाच लागतंय. हॅशटॅग व्लॉगर नाच करते काय यावाच लागतंय. हॅशटॅग 555 वाला. ज्या वेळेस तुम्ही लाजले या दुनियाशी या दुनियामध्ये लाजले तर तुम्ही भाकरीला पण मोताल ना. तुम्हाला भाकर भेटणार ना. एवढं लक्षात ठोका दिलं. हे शिवमचा शब्द आहे. आता हसताना तुम्ही मला पण ते कसं असतं टाईम असतो काही माणसाला टाईम निघून गेल्यावर बोलता येत नाही काहीच नाही करता येत. टाईम निघून गेला का काही करता येत नसतं बोलता येत नसतं बोलून जमत बी नसतं. नुसतं लोकांची आहे का ताणी पाहुण्याराव यांची ताणी आणि ते वय असं होतं की म्हणजे लई ते अवघड आहे. हाय काय ते बाय अशी मित्र भेटत राहतील नवीन आपले मित्र कंपनी कमी नाही. आपण कुठं गेलो आपले मित्र होते लगेच. झाले 2 मित्र झाले. आता यांना शिर्डी लोक नेऊ शकतो आपण. इतकी ताकद आहे आपल्याला. चला
आले कुठे काय होतं येत कोणी म्हटलं कोणी पोलीस दिल्लीचा वैकीच आहे काय ब्रोडिंगचं नंतर आता आपल्याला जायचं बस स्टँडवर कुठे आता मग तिथून बस पकडायची आता फक्त गाडी लागली पाहिजे टायमिंगला नाही तर घरी चालली 10-11 वाजते 10-11 काही नाही आपलं नॉर्मल टाईम काय जास्त बी नाही व्हायला पाहिजे थोडा प्रॉब्लेम सात वाजले आता करेक्ट 7.000 सॉरी 00 चलो हे आमचं पिलेर आहे संघ पिलेर असते आपले हॅलो अरे फुल्ल पडशील ना रात्र झालेली आता विषय असा आहे की बस नाही आमच्या टायमिंगला जितकं आमचं टायमिंग आहे त्या टायमिंगला बस नाही तर या भावाच्या रिक्षात चाललो आपण डायरेक्ट पैठण चल Andros. ओ अरे हो गया तू आतमधून बस ना बस नाही क्या बोल रहा ये ब्लॉग निकाला क्या हाँ मोटरसायकलच आहे का हिशोबाने पैठण इथून जायचं पैठण किती किलोमीटर आहे का 50 असं पाय किती किलोमीटर आहे 57 रात्री भारी वाटतं राव संभाजीनगरला आम्ही रॅलीच्या टायमाला येत होतो आम्ही रात्रभरीतच राहिलो हॅशटॅग रिक्षावाला संभाजीनगरमध्ये सध्या खूप टाईम झालेला आता नाही का 8 वाजलेले आहेत रात्रीची आणि आपण संभाजीनगरमध्येची या भावाच्या ह्याच्या रिक्षात नाही का CNG भरायला आलो आहे इकडं डबल वापस जायचं आहे ते आपला जो दुसरा पिलेर होता भंटर त्याला घ्यायला जायचं आहे आता त्याला घ्यायला जायचं आहे डबल वापस लई टाईम होणार आहे आम्हाला 11-12 वाजता एखाद्याच घर जायला आमचा असा विषय झालेला आहे की आमच्या गाडीला लाईट नाही आहे मोटरसायकलीला पैठणला गाडी लावलेली तिथून 25 ते 30 किलोमीटर जायचं आहे आम्हाला मोटरसायकल घेऊन तर पब्लिक चला चाललोय आपण खूप उशीर झालेला आहे आपल्याला यो भाई नहीं तेरे को तू आताच नहीं यार मेस नहीं आ रहा है इतना अंधेरा है पड़ रहा है हाँ अभी आएंगा मैं तर आपल्याला जायचं आता पैठणला किती किलोमीटर राहिले 30 किलोमीटर पैठण बाकी आहे आणि आपण इथंच फिरत आहे किती वाट व्हायचं आपण पोहोचलो आपल्या हक्काच्या पैठणमध्ये आता इथून अजून 25 किलोमीटर ते 30 किलोमीटर जायचं आहे आपल्याला पण इथून काही नाही आपल्याला नाही का गाडी आहे त्याच्यामुळे काही विषय नाही आहे आत्ताची पोहोचलो आता किती वाजले 9:06 झाली आपल्या गावाला फरक नाही पडत आज पैठणमध्ये का 12-1 विषय झालेला आहे आता शिर्डीची ट्रिप आपली कंप्लीट झालेली आहे तर विषय एवढाच आहे की गाड्या पाहायला तास झालेली आहे पूर्ण ट्रिप कंप्लीट एकदम ओकेमध्ये आमची कोणाला मस्त झाली एकदम थोडा ताण झाला पण चांगली झाली तर आपल्याला आता जायचं आहे गावाला आमच्या गावाला जातो आम्ही तर एवढाच व्लॉग इथं चेंज करून राहिलो मी बाय टाटा गुड बाय भेटू आता पुढच्या व्लॉगमध्ये लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि असंच प्रेम देत राहा हॅशटॅग 555वाला तर 555वाला डायलॉग आहे आपला त्याच्यामुळे माराच लागतो तो
तर चला मग बाय बाय टाटा गुड बाय भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये कीप वॉचिंग बस थांबलो